वाशिम जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला. मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं नुकसान झालं आहे. अद्यापही शेतात पाणीच आहे, पिकं पाण्याखाली आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. काय मागणी आहे, सरकारने काय करायला पाहिजे या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा मला सांगा, सध्या शेतात पाणी आहे, पिकांना उत्पन्न काय निघणार आहे, पिकांची काय परिस्थिती आहे? पिकाची एवढी परिस्थिती बिकट आहे. आमच्या सोयाबीनला काही आलं नाही, सगळं पाण्यात गेलेलं आहे. पण शासनानं आम्हाला काही अजून दिलं नाही. कोणता पीक विमा दिला नाही, नुकसान भरपाई दिली नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि शासन आमच्याकडे काही दुर्लक्ष करत आहे. त्या शासनाला काहीतरी लाज वाटायला पाहिजे. कोणते मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, यानं काहीतरी थोडंसं शेतकऱ्याकडे लक्ष देऊन काहीतरी आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे. हे शेतात आमच्या पाऊस आहे, पाणी आहे, एवढं नुकसान झालं. आमची म्हणजे खायची परिस्थिती एवढी बिकट केलेली आहे. पण शासनाने एवढं दुर्लक्ष आमच्याकडे करू नये. अजूनही काही शेतकरी आहेत, मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचलं आहे. खरंच दादा मला सांगा, शेतात आता पाणी आहे, पीक येईल का? नाही, पीक येतच नाही सर, अजिबात पीक येत नाही. आणि ते पीक नाही आल्याच्यानं आता काय करायचं काम नाही. पण आता डबलच्या पिकासाठी आम्हाला शेतकऱ्यासाठी समजा सरकारनं काहीतरी द्यायला पाहिजे. पण शेतकऱ्यासाठी सरकारकडे काहीच नाही असं वाटते मला. अजूनही आम्हाला काही लाभ भेटायला नाही. आणि सरकार म्हणते देतोच, नुसतं भुलवाच लागलं सरकार, की या सरकारनं काहीतरी शेतकऱ्याकडे जाणीव करावं असं म्हणणं आहे. पण आता ते त्याच्या हाती हे देणं नाही देणं शेतकऱ्यासाठी. ज्या शेतात आता पाणी साचलं आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहेत. काका, सध्या शेतात आपल्या पाणी आहे, सोयाबीन होईल की नाही होईल याची शक्यता कमी आहे. काय खर्च केला होता शेतात? शेतात 50,000 खर्च आला. नांगरण, वखरण, पेरणं, सगळं निंदण, खुरपण. आता काय किती उत्पन्न होईल शेतात? आता काय होते उत्पन्न? निकाल सळड्या शेंगानं आता उत्पन्न काय घडणार आहे? काहीच घडत नाही उत्पन्न. 3 एकर शेत आहे, निकाल काय दाना होत नाही. येत नाही, काय घडणार आहे? नाही. काय मागणी आहे सरकारकडे? सरकारकडे आमचा ओला दुष्काळ जाहीर करावा, बस मागणी एकच. 3 एकर वावर आमचं हे खाली आहे, निकाल खाली आहे, पाण्याखाली आहे, नाही डुबलं निकाल, बस हीच मागणी. ओला दुष्काळ जाहीर करावा अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. अजूनही या भागातील शेतकरी आपल्यासोबत आहेत, थेट त्यांच्याकडून घ्या. दादा मला सांगा, सध्या पाऊस आहे, पिकं पाण्याखाली आहेत, काय वाटतं? पाण्याखाली म्हणजे 100% नुकसान झालेलं आहे. याला शासनानं काहीतरी मदत जाहीर करावा, ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि दसऱ्याच्या आधी काहीतरी शेतकऱ्यांना मदत द्यावं. कारण जबरचे रब्बीच्या पिकासाठी शेतकऱ्यापाशी काही 1 रुपया राहिलेला नाही. आणि हे पहिलं जे खर्च लागलेला आहे पूर्ण पाण्यामध्ये गेला. साहेब आता हे सोयाबीनला काहीच नाही राहिलेलं, कोणतं उपटून दाखवा, काहीच नाही, चक खाली गेलं आहे. याला बाहेर काढायसाठी खर्च लागू येतात. आता यासाठी लवकरात लवकर शासनानं काहीतरी मदत जाहीर करावं आणि लवकरात लवकर वाटप करावं. शेतकरी जाहीर करते, अजून वाटप कशातच नाही. पालकमंत्री येऊन गेले होते, त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना भरीव मदत करू म्हणून. भरीव अजून कोणतीच मदत नाही, भरीव नाही, शून्य मदत आहे अजून. पण नंतर आता कोणती मदत देणार? आता डबलचे पिकाची हे डबल हे पीक बाहेर काढायचं, हे कचरा बाहेर काढायचा आहे शेतातला. याच्यासाठी ते लवकरात लवकर मदत व्हायला पाहिजे. अशी काय मागणी आहे? आमची मागणी आहे, लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, ओला दुष्काळ, आणि विमा पास करावा. आणि लवकरात काहीतरी लवकरात तातडीची एक मदत म्हणून काहीतरी लवकरात लवकर द्या. तातडीने मदत करून ओला दुष्काळ जाहीर करावा, हा एकमुखाने मागणी सध्या शेतकरी व्यक्त करत आहेत. मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.